नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे दीपाली. तुमचं दीपाली चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आपल्याला हे ब्लाऊज साडीतले स्टिच करायचे आहेत. तर खूप सुंदर असं हा ब्लाऊज पीस आहे. पहा, खूपच मस्त आणि हा पण खूप छान आहे. अशी खाली इथं बॉर्डर आहे. पहा, लेस आहे, बॉर्डर नाही लेस आहे. आणि ह्याला अशी ही बॉर्डर आहे. खूप मस्त आहे. पहा, बॉर्डर कॉपर जर आहे याला. आणि त्याच्यासाठी मी हे पेपर कटिंग, खडू आणि टेप, कात्री. तर आपल्याला ब्लाऊज कटिंग करण्यासाठी एवढं साहित्य लागतं. पहा, तर सगळ्यात अगोदर मी एक नवीन वस्तू टेलरिंग कामासाठी खरेदी केलेली आहे. पहा, तर बरेच दिवस झाले आहेत. माझा हा टेप खूप खराब झाला होता. पहा, तर असं झालेलं आहे, टेप एकदमच खराब झालेला आहे. तरी मी असाच वापरत होते. तर आणि असं असतं, आपल्याला ही जी जुनी जरी वस्तू झाली ना, तर तीच आपल्या हातात बसलेली असती, तर तीच वापरायला व्यवस्थित वाटतं. तर त्यासाठी मी हा एक दुसरा नवीन टेप घेतलेला आहे. पहा, हा पण खूप छान आहे. जोपर्यंत आता हा हातात बसत नाही तोपर्यंत थोडासा वेळ लागणार. तर पहा, हे एवढं साहित्य मी घेतलेलं आहे टेलरिंग कामासाठी नाही, सॉरी, तर ब्लाऊज स्टिच करण्यासाठी. आणि हे 2 अस्तर घेतलेले आहेत. ह्या 2 कलरचे हे अस्तर आहेत. पहा, तर ह्याला मॅचिंग आहेत. आणि थोडासा मोबाईलमध्ये या ब्लाऊज पीसचा कलर वेगळा दिसतो. पहा, तर हे पेपर जे कटिंग आहे तर ते ठेवणार आहे ह्या अस्तरवरती. आणि व्यवस्थित असं डायग्रॅम आखून त्याची आपण आता व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे. आणि मग ब्लाऊज स्टिच करणार आहोत. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. बाय बाय.